नमस्ते मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. दत्तू बापू मामासनी येऊन सांगू लागतात, मामा इथे चारा वगैरे आता काहीही नाही आहे. आता मेंढरासने आपण इथं काय चारायचं, आपल्याला आता इथून तळ हलवावं लागेल. मामा म्हणतात, आता इथे चारा पाणी नाही म्हटल्यावर मग मेंढरासनी काय चारायचं, आता आपल्याला दुसरीकडे जावं लागेल. मग मी कौल लावतो, कौल लावल्यावर नंतर सांगतो कुठे जायचं ते. तसे म्हणून मामा कौल लावतात. मामांना कौल मिळतं की निंगापूरच्या पुढं जायचं आहे. मामा तसे येऊन त्यासनी सांगतात. आता सर्व लोक तयारी करू लागतात व तिथलं तळ काढतात व दुसरीकडे जाऊ लागतात. पुढे आपण पाहतो, मामा जमिनीवर रेघोट्या मारत असतात. दत्तू विचारतो, मामा तुम्ही हे आता काय करत आहात. मामा सांगू लागतात, अरे दत्तू, कोण कोण कुठं आहे आणि कोणाला काय पाहिजे आहे ते मी बघत आहे. दत्तू सांगू लागतो, मामा आपण ज्या बी गावात जातो तिथं कुणाला तरी तुमची गरज असत्याच व मामा भेटावं असं त्यासनी वाटत असतं. बापू म्हणतो, मामा आपण त्या अक्कापाशी गेलो होतो आणि तिचंसुद्धा तुम्ही चांगलं केलं. मामा सांगू लागतात, अरे बघ, शब्दानं सांगितलं ऐकलं तर त्यांचं चांगलं होईल, नाही ऐकलं तर मग त्यांचं वाईटच होईल, म्हणून एकदा सांगून बघावं लागतं. पुढे आपण पाहतो, गावामध्ये यंकोबा आलेला असतो व तो सर्वांनी म्हणत असतो, हे पहा, शेतामध्ये कोणीही आलेलं नव्हतं आज आणि सर्वांनी यायचं आहे आणि जर तसं कोण चुकवल त्याला मग मी सोडणार नाही, असे यंकोबा तिथे येऊन धमकी घालू लागतो. गावातले सर्व लोक त्याला खूप घाबरत असतात. तो यंकोबा येऊन त्यांना धमकी घालत असतो की त्याच्या शेतामध्ये यावं आणि काम करावं, असे तो गावातल्या लोकांना म्हणत असतो. यंकोबा पुढे बोलत असतो, तुम्हाला कोणी भेटावलं आणि तुम्ही का आलं नाहीत. तुम्हाला शेतामध्ये खुरपायला बोलवलं होतं ना मी. आता समध्यांनी तुमची कामं सोडायची आणि रानामध्ये जायचं. जर कोणी आला नाही तर त्यांना काय करायचं चांगलंच ठाव आहे मला. पुढे आपण पाहतो, मामा बापूला विचारत असतात, अरे बाप्या, आता तरी मेंढरांची पोटं भरतील ना मग. बापू सांगू लागतो, मामा आता पिकं इथं दुसऱ्यांची आहेत, मग त्यामुळं जरा पाहावं लागेल. मामा म्हणतात, आता काय झालं बरं. बापू सांगू लागतो, मामा कसं आहे, पिकं दुसऱ्यांची आहेत ना मग आणि इथली लोकंसुद्धा नवीन आहेत आता, मग त्यासनी विचारावं लागेल कोणाला आवडतं कोणाला नाही, मग ते सर्व विचारून वगैरे करावं लागेल ना हो मामा, त्यामुळे मी बोललो. दत्तू म्हणतो, अरे बापू, आता हे मामासनीसुद्धा सांगावं लागेल का, ते आपलं आपण पाहून घेऊ ना काय करायचं ते, मेंढरासनी कुठं चारायचं काय करायचं आपल्याला ते पाहू, आता मामासनी काय सांगायचं यात. पुढे आपण पाहतो, गावातले सर्व लोक मामांकडे येत असतात. बापू सांगू लागतो, मामा तिकडे बघा, गावातले सर्व लोक इकडेच येत आहेत आपल्याकडे. सर्व लोक तळावर येतात, मामांचे पाया पडू लागतात. मामा आता त्यांना विचारू लागतात, सांगा तुमचं काय प्रॉब्लेम आहे, काय झालं आहे. पुढे आपण पाहतो, यंकोबाची पत्नी यंकोबाला म्हणत असते, आपण जे गावामध्ये लोकांना जसे वागवतो ते बरोबर आहे का, आणि कसं आहे, त्यांना लय बी धाकात नका ठेवत जाऊ आणि जास्तीचं पैका आपल्याला तसं मिळवून काहीही उपयोग नाही. यंकोबा म्हणतो, होय का, आता तू मला शिकवणार का कसे वागायचं त्यांच्याबरोबर. ती सांगू लागते, अहो तुम्हासनी काहीतरी सांगायचं आहे. मला गेलं 2-3 दिवस झालं सपान पडत आहे. त्या सपनामध्ये पायात वाहनं दिसतात, हातात काठी दिसतं. यंकोबा बोलू लागतो, हे बघ, कोणीही आलं तर मी त्यांच्याकडून पैसे घ्यायचं काय सोडणार नाही आणि फक्त मी माझा फायदा बघन, नुकसान काही मी बघणार नाही, लक्षात ठेव. यंकोबाची पत्नी म्हणते, आणखीन एक सांगायचं होतं तुम्हासनी. यंकोबा म्हणतो, आता नुसती सांगत बसणार आहेस की जेवायला बी देणार आहेस. पुढे ती बोलू लागते, मला एक सांगायचं होतं, आपण महादेवाच्या देवळात जाऊ. यंकोबा म्हणतो, मला ते काय जमायचं नाही, तुझं तू बैलगाडी करून एकटी जा. ती म्हणते, अहो मला तुमच्यासोबत जायचं होतं. यंकोबा म्हणतो, मला काय जमायचं नाही, आता मला जेवण दे चल. तसे म्हणून ते दोघे निघू लागतात. इकडे आपण पाहतो, मामा लोकांना विचारू लागतात. त्यातला एक जण सांगू लागतो, मामा गावामध्ये एक जण आहे, तो सर्वांना खूप धाकात ठेवतो, त्याचं काय करायचं काहीही समजत नाही आहे. मामा म्हणतो, तो कोण आहे ते तरी सांगा. एक जण बोलू लागतो, मामा यंकोबा नाव आहे त्याचं, सर्वांना धाकात ठेवतो तो
आणि कामं करून घेतो. बापू सांगू लागतो, अरे तुम्ही समद्याने काय बी काळजी करू नका. आता मामा इथे आले आहेत ना, मग सर्वांची कामं होतील. तुम्ही काय बी काळजी करू नका. लिंगाप्पा सांगू लागतो, मामा सर्व लोक त्याला खूप घाबरतात आणि तो सर्वांकडून जबरदस्तीने कामं करून घेतो. मामा म्हणतात, आता मी सांगितलं आहे ना, तर तुमचं काम होईल. तुम्ही नका आता काळजी करू. तुम्ही आता बिनघोर राहा. आता मी पाहतो तो कोण आहे ते. पुढे आपण पाहतो लिंगाप्पा घरी गेलेला असतो. तिथे त्याची पत्नी विचारू लागते, अहो तुम्ही तळावर गेला होतात मामांकडे, मग सांगितलं असतं तर मी सुद्धा आले असते की तिथं. लिंगाप्पा सांगू लागतो, अरे आम्ही गावचे काही लोक गेलो होतो तिथे आणि जे सांगायचं होतं ते आम्ही सांगितलं आहे. लिंगाप्पाची पत्नी म्हणते, बरं आपली जमीन त्या यंकप्पाच्या ताब्यात आहे म्हणून सांगितलं की नाही. लिंगाप्पा म्हणतो, अरे सांगूया की परत भेटल्यावरती, एकदम कसं सांगायचं बरं सगळं. ती म्हणू लागते, बरं मी असते तर मग विचारले असते, म्हणून तुम्हाला म्हटलं की गेलाला तेव्हा मला सांगायचं होतं. मी विचारले असते ना त्यासने. तेवढ्यात तिथे अनेक जण येते व म्हणू लागते, अहो तुम्हासनी समजलं का, यंकप्पानं काय काय म्हणून गेलं ते गावामध्ये येऊन. लिंगाप्पा म्हणतो, माझ्या कानामध्ये पडलं आहे त्यानं काय काय बोललं आहे ते, पण नक्की माहीत नाही खरं आहे की नाही. ती सांगू लागते, अहो तो यंकप्पा आला होता व सर्वांनी सांगितलं आहे की शेतामध्ये कामं करायची म्हणून, आणि नाही काम केलं तर काय करल ते पहाच, असे बोलून गेला आहे तो सर्वांना. लिंगाप्पाची पत्नी म्हणते, अहो मग आता मलाही कामाला जावं लागेल का त्यांच्याकडे, म्हणजे तिथे जाऊन शेतात कामं करावं लागेल का. लिंगाप्पा म्हणतो, अरे नाही नाही तू कशाला जाते, जायचं नाही बरं तिथं. आता आम्ही मामांकडे गेलो होतो नव्हे, मामांना सांगून आलो आहे. मामा बघतील आता त्याचं काय करायचं ते, तू नको काळजी करूस आता. पुढे आपण तळावर पाहतो, बापू दत्तू म्हणत असतात, मामा आपण ह्या गावातून निघून जाऊ आणि इथून तळ हलवू आपण. मामा म्हणतात, अरे काय झालं बरं आता, इथून का बरं आपण तळ हलवायचा. बापू सांगू लागतो, मामा तो यंकप्पा गावातल्या लोकांकडेच नाही बघत तर आपल्याकडं काय बघणार आहे तो, म्हणून म्हणत आहे मामा आपण इथून जाऊ, उगाच त्यांच्याशी वांधं नको. मामा सांगू लागतात, ते काय नाही, आता आपण इथे तळ लावलं आहे ना, आता लोकांची कामं करायची इथे, मगच पुढची कामं करायची आता. बापू सांगू लागतो, मामा दुसरीकडे गेलो तर आपल्याला मेंढरांना चारा वगैरे मिळेलच की, मग इथे काय आहे, उगाच का वांधं कशाला, तो आपल्याला काहीतरी केला तर. तो यंकप्पा गावातल्या लोकांनाच पाहत नाही, धमकी देतो त्यासने आणि ही समधी लोक त्याला घाबरतात, मग काय करायचं. मामा सांगतात, आता मी बोललो आहे ना, त्याच्याकडे पाहून घेऊ आपण काय करायचं ते. आता आपल्याला इथेच थांबायचं आहे. आता ह्या गावातली कामं झाल्यावरच मग पुढची कामं. इथे आपला आजचा भाग संपतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, जमेल तितकं शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.